नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोहर इनामे सर. सर्वप्रथम माझ्या मनोहर इनामे सर या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा सुरू झालेली आहे आणि 12वीचे बरेचसे पेपर त्या ठिकाणी संपलेले आहे. इयत्ता 10वीचा सुद्धा मराठीचा पेपर झालेला आहे आणि पुढचा जो पेपर आहे तर तो म्हणजे 19 तारखेला इंग्रजी विषयाचा पेपर आहे. आणि इंग्रजी विषय म्हटलं की इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना थोडंसं एक टेन्शन येतं, थोडंसं एक ताणतणाव येतो, बरोबर ना. कारण त्यांना त्या परीक्षेचं दडपण येतं, त्या पेपरचं दडपण येतं, त्या भाषेचं दडपण येतं आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी इंग्रजी विषय थोडासा अवघड असा वाटतोय. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा एक मानस आहे, तुमचा मनाचा कल आहे की इंग्रजी तुम्हाला अवघड वाटत असेल, परंतु इंग्रजी विषय हा एकदम सोपा कसा आहे आणि इंग्रजी विषयातले जे पेपरमध्ये येणारे जे प्रश्न आहे 80 पैकी 80 मार्क कसे मिळवू शकता तुम्ही, या संदर्भात डिटेल मार्गदर्शन करण्यासाठी खास तुमच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे. नक्कीच सर्वप्रथम मी विनंती करेल तुम्हा सर्वांना, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही जसे 10वीचे विद्यार्थी, तुम्हाला या माहितीचा इथं जी माहिती मी देत आहे तर त्या माहितीचा फायदा होत आहे, तसाच फायदा इतरांनाही व्हावा ही आशा ठेवून ही लिंक नक्कीच शेअर करा तुम्ही सगळ्यांनी. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आपल्याकडे भरपूर प्रकारचे अनेक प्रकारचे युट्यूबचे व्हिडिओ असतात, जे की युट्यूबचे त्या ठिकाणी लिंक असतात, वेगवेगळे चॅनल असतात. आपण भरपूर नको ते चॅनल सबस्क्राईब करतो. नक्कीच ज्ञान देणारं आणि शिक्षण क्षेत्रातलं उपयोगी पडणारं चॅनल आहे, 100% सबस्क्राईब करून ठेवा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करूया, आता एकदा आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला नेमकं काय देणार या संदर्भात थोडीशी एक चर्चा करतो आणि एक एक टप्प्याला सुरुवात करतो. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर मी तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे आणि नेमकं काय केल्याने तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात त्या संदर्भात येथे मार्गदर्शन करणारे. त्यानंतर पेपर पॅटर्न त्या संदर्भात मार्गदर्शन करणारे. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये नेमकं संभावित प्रश्न आणि ते प्रश्नाचा संदर्भ, कशातून ते प्रश्न विचारल्या जातील याची शक्यता आहे, त्या संदर्भात मी डिटेल तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. नक्कीच आजच्या दिवसासाठी तरी हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत बघावा ही रिक्वेस्ट करेल. आणि बघावाच काय तर तो तुमचा फायदा पण आहे, त्यामध्ये शेवटपर्यंत बघावा. जेवढा काही 30-40 मिनिटाचा व्हिडिओ असेल शेवटपर्यंत सगळ्यांनी बघावा. बर, आता आपण पहिलं त्या ठिकाणी बघूया 80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचे किंवा आपल्याला 80 पैकी 80 गुण मिळवण्यासाठी काय करावे. बर, पहिलाच पॉईंट आहे पहा, आत्मविश्वासाची जाणीव असू द्या. नंबर 1 महत्वाचा मुद्दा की तुम्ही परीक्षेला जाताय आणि इंग्रजी विषयाच्या पेपरला जाताय, मुळात तुमच्या मनामध्ये एक कॉन्फिडन्स असला पाहिजे. इंग्रजीचा जरी पेपर असला काही हरकत नाही, भाषा जरी बदलेली असली, माझा अभ्यास पक्का आहे, मला त्यातील सर्व प्रश्न उत्तर माहिती आहे आणि मी बरोबर लिहू शकतो, हा आत्मविश्वास स्वतःच्या मनामध्ये ठेवा. आणि जर तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास पक्का असेल तर 100% तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पेपर लिहू शकता असं मला मनापासून वाटतं. मग विचार करा, आत्मविश्वास असेल तर सगळ्या गोष्टी शक्य होतात. तुम्हाला आत्मविश्वास चांगला पाहिजे, आत्मविश्वासाच्या बळावरच तुम्हाला सर्व पेपर व्यवस्थित द्यायचे. तुमचा अभ्यास पक्का झालेला आहे असा डोक्यात विचार ठेवून तुम्हाला आत्मविश्वास आलेला आहे, मला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात, हा आत्मविश्वास पहिला तुम्हाला असला पाहिजे. आणि तो आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला रे आला की 100% पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. आत्मविश्वास खूप महत्वाचा या ठिकाणी ठरतो. म्हणून स्वतःबद्दल कॉन्फिडंट राहा, स्वतः आतापर्यंत केलेल्या अभ्यासाबद्दल कॉन्फिडंट राहा. आणि तुम्हाला या अगोदर जे सराव चाचण्या वगैरे झालेल्या असेल त्याचे मार्क सुद्धा कळलेले असेल, त्याच्यातले जे काही स्ट्रॉंग पॉईंट आहे ते लक्षात ठेवा, जे वीक पॉईंट आहे त्यावरती 100% काम करा आणि कॉन्फिडन्स स्वतःचा बिल्डअप करून ठेवा. नंबर 1 महत्वाचा पॉईंट हा होता. नंबर 2 पॉईंट, रिव्हिजन करा सर्व घटकावर. सर्व घटक जे तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाणारे जे घटक आहेत, घटक म्हणल्यापेक्षा कंटेंट सगळेच, ते प्रश्न उत्तर, सगळ्याच प्रश्न उत्तरावरती एकदा रिव्हिजन करा. रिव्हिजन करा म्हणजे आता तुमच्याकडे वेळ फक्त 1-2 दिवस शिल्लक आहे. मग 2 दिवसात तुम्ही मी सांगितलं रिव्हिजन करा म्हणून त्या ठिकाणी पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमचं त्या ठिकाणी रिव्हिजन होणार आहे का? नाही. परंतु तुम्ही व्यवस्थित बारकाईना, म्हणजे वरवर जरी नजर मारली, कुठल्या प्रश्नाचं उत्तर, कुठला प्रश्न आल्यावर त्याचं नेमकं कसं उत्तर लिहायचं, कुठल्या प्रश्न आल्यानंतर त्याचं नेमकं कसं उत्तर लिहायचं, अशा संदर्भात जरी रिव्हिजन मारून ठेवली,
वरवरची आपण ज्याला म्हणतो, तरी पण तुम्हाला 100% फायदा होईल. कारण तुमचा अभ्यास तर म्हणजे तुम्ही आता लगेच त्या ठिकाणी शून्य अभ्यास आहे आणि आता तुम्हाला पहिल्यापासून रिव्हिजन करायचे असला मुळात प्रकार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीये, वरवर का होईना पण पूर्ण कंटेंट वरती तुम्हाला रिव्हिजन मारणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा, अति ताण घेऊ नका, तुम्हाला सर्व प्रश्नांची ओळख आहे असे समजा. टेन्शन घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा ताण घेऊन परीक्षेतील समस्या सुटत नसतात. उलट ताण घेतल्याने समस्या अजून वाढत असतात. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी बी कॉन्फिडंट, ताण घ्यायचा नाही, टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. मला सगळं येतंय आणि माझा अभ्यास झालेला आहे, हे महत्वाचा मुद्दा आहे. यावरती तुम्ही सगळ्यांनी लक्ष द्या. ताण घ्यायचा नाही, बिलकुल स्ट्रेस वगैरे काहीच घ्यायचा नाही. आणि विशेष म्हणजे इंग्रजी विषयामध्ये सगळं प्रश्न कशा टाईपचे येतात हे माहिती असल्यावर मला तरी वाटतं का टेन्शन घ्यायचं काही काम नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा की पेपर पॅटर्न बघून घ्या. बऱ्याच वेळेस काय करतो आपण, अभ्यास करत असताना फक्त आणि फक्त घोकणपट्टी, फक्त आणि फक्त रट्टा मारणे अशा पद्धतीने आपण अभ्यास करतो. मित्रांनो, तसा अभ्यास कधीच करायचा नाही. नेमकं पेपरला काय विचारलं जातं, कशा पद्धतीने विचारलं जातं, किती प्रश्नाला म्हणजे कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहे, जास्त प्रश्नांची जास्त मार्कवाले जे प्रश्न आहे ते आपण वेगळे काढण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत करेल ते म्हणजे पेपर पॅटर्न. आणि पेपर पॅटर्न पुढे तर मी घेणारच आहे. तर पेपर पॅटर्न तुम्ही अवश्य बघून घ्या पेपरला जाण्याच्या अगोदर. त्यानंतर जास्त मार्कला विचारल्या जाणारे सर्व प्रश्न वेळेत कव्हर करा. बरोबर आहे. तुम्हाला काही प्रश्न असे असतात जे जास्त मार्काचे म्हणजे काय, 5 मार्काचे सुद्धा बरेचसे प्रश्न आहेत जे तुम्हाला 5 मार्काला जनरली विचारल्या जाणार आहे. मग 5 मार्काचे प्रश्न आणि त्यासाठी सुद्धा म्हणजे आता प्रश्न 5 मार्काच म्हटल्यावर त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागणार आहे. थोडंसं डीप पण लिहावं लागणार आहे. काही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला डीप म्हणजे लंबलचक 1.5 पान, 2 पान, 2.5 पान, 3 पान असं लिहायचं नाही. मुद्देसूद व्यवस्थित लिहायचंय. मुद्देसूद व्यवस्थित लिहिलं आणि जे विचारलं तशा पॉईंटनं जर लिहिलं तर तुम्हाला व्यवस्थित मार्क पडू शकतात. म्हणून या मुद्द्याचा सुद्धा तुम्हाला लक्षात, हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवणं हे महत्वाचे जे प्रश्न आहे, जास्त मार्काचे प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांचं वेळेसोबत नियोजन लावा. वेळेत ते सोडवता येतात का हे बघा. त्यानंतर वेळेचे नियोजन व्यवस्थित तयारी करून ठेवा. बरोबर. आता हाच मुद्दा याच्यातच इन्व्हॉल्व झाला पहा का, वेळेची तयारी म्हणजे कसं की मी जी काही तयारी केलेली आहे ना, समजा माझा जो काही सराव झालेला असेल, मी जर समजा सराव पेपर वगैरे सोडलेला असेल, शाळेत सोडलेला असेल, माझा 80 पैकी 80 मार्काचा पेपर लिहून होतोय बरं का, मला वेळ पुरतोय बरं का, असा विश्वास तुमच्या डोक्यामध्ये असला पाहिजे. आणि असं जर नसेल तर थोडीशी तुमची स्पीड तुम्हाला वाढवायची गरज आहे. मग स्पीड वाढवत असताना तुमचे प्रश्न पण सुटता कामा नये आणि वेळेचं प्रॉपर नियोजन करायचंय. तुम्ही प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडली रे पडली, वेळ दवडायचा नाही, लगेच सुरुवात करायची, लगेच प्रश्नाचं उत्तर लिहायला लागायची. तुमचा मेंदू बरोबर तुम्हाला सांगत असतो, बरोबर तुम्ही त्या पद्धतीने करत असतात. इकडे तिकडे बघायचं नाही, याला त्याला डोकवायचं नाही. आपला पेपर प्रामाणिकपणे आपण फक्त सोडवत राहायचंय. अशा पद्धतीने वेळेचं नियोजन करून पेपर सोडवला ना आणि पूर्ण प्रश्न जर तुम्ही कव्हर करू शकले तर पैकीचे पैकी मार्क मिळवण्याची शक्यता तर 100% आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा, एकही प्रश्न सोडू नका. बरोबर आहे. मग 80 पैकी 80 मार्क मिळवायचे म्हटल्यानंतर एखादा प्रश्न सोडून जमल का तुम्हाला? नाही. एखादाही प्रश्न तुम्हाला सोडून जमणार नाही. तुम्हाला त्यासाठी सर्व प्रश्न तुम्हाला कव्हर करावे लागणार आहे. एकही प्रश्न सोडू नका, सगळे प्रश्न कव्हर करा. त्याच वेळेस तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आणि ते पण वेळेचं नियोजन ठेवून. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, कॉन्फिडन्स असाल तर आरचा प्रश्न सोडवण्यात वेळ घालवू नका. बऱ्याच वेळेस काय होतं, मला असं वाटतं 3-4 प्रश्नाला तुम्हाला त्या ठिकाणी आरचा प्रश्न आहे, एकतर हे एकतर ते. बरोबर. दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवा, एक प्रश्न न सोडवला तरी चालेल. बरोबर. असे सुद्धा प्रश्न असतात. सुरुवातीला लँग्वेज स्टडी मध्ये पण आहे, 4 प्रश्न सोडवा, 2 नाही सोडवले तरी चालेल. म्हणजे बरोबर. मग काही प्रश्न तुम्हाला आरचे असतात. आपण काय करतो, जनरली एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय परंतु मनामध्ये नंतर थोडीशी डाऊट येते, शंका येते आणि शंका आल्यानंतर आपण काय करतो, बरोबर ते उत्तर बरोबर आलं तर ठीक आहे, नाहीतर मग काय होईल आपलं चुकू शकतो. आपण त्याला तसंच राहून देतो, परत आर लिहितो आणि त्याच्या खाली ते लिहित बसतो. आपण त्या प्रश्नाचं उत्तर काढतोय, मग आपल्या मनामध्ये फिक्स एक पक्का विचार येऊन जातो, दोन्हीपैकी एक तर बरोबर आहे आणि पैकीचे पैकी मार्क मिळेल. पण असं करून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळ पुरणार नाही. म्हणजे जिथं तुम्ही आरचा प्रश्न सोडताय, आरचा प्रश्न सोडवण्याच्या भानगडीमध्ये जो प्रश्न कंपल्सरी तुम्हाला तो प्रश्न विसरला तर मार्क तुमचे चालले जाणार आणि मग पैकीचे पैकी मार्क तुम्हाला मिळू शकत नाही. म्हणून गरज नसल्यास आरचा प्रश्न सोडवू नका. हे तुम्हाला म्हणजे एक रिक्वेस्ट असेल माझी आणि सांगणं पण असेल, गरज नसल्यावर आरचा प्रश्न सोडू नका. हा
तुम्हाला सगळे प्रश्न उत्तर तुम्ही सोडून बसलेले आणि तुमच्याकडे वेळ उरलेला आहे, समजा थोडाफार वेळ उरतोय, मग तुम्ही त्या ठिकाणी राहिलेला आरचा प्रश्न तुम्हाला म्हणजे तुमची इच्छा असेल तर सोडवू शकता, परंतु गरज नसताना आरचा प्रश्न सोडवण्याच्या भानगडीत पडू नका. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पहा, काही येत नसेल तरी पेपर कोरा सोडण्यापेक्षा काहीतरी लिहा. जनरली इंग्रजी भाषा म्हटलं की इंग्रजी तो प्रश्नच आपल्याला कळत नसतो कधी कधी, आणि प्रश्नच कळला नाही ना मग आपण काय करतो, मला काही येत नाही, मला काही जमणार नाही, म्हणून तो प्रश्न तसा कोरा सोडून देण्याचा प्रयत्न करतो आणि पुढचा प्रश्न नेक्स्ट असा घेतो. असे करीत तुम्ही बऱ्यापैकी प्रश्न जर सोडवले ना तर मला तरी वाटतं का तुम्ही ते जर सोडून जर दिले प्रश्न, मग मात्र तुम्हाला मार्क मिळणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काहीच नाही लिहिलं तर 0 मार्क पडणार आहे, पण काही ना काही जरी लिहिलं तर किमान समजा 5 मार्काचा प्रश्न आहे, काही ना काही लिहिलं 2 मार्क तर पडतील, 3 मार्क तर पडतील, आणि तुम्ही पूर्णतः चुकीचं थोडीच लिहिणार आहे, तुम्ही बरोबर पण लिहिणार आहे, कारण तुमचा पूर्ण 10वीचं वर्ष तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे, म्हणजे तुम्हाला थोडा तर व्यवस्थित अभ्यास असेल. मग ही महत्वाची बाब लक्षात ठेवा की पेपर कोरा सोडायचा नाही. पेपरमध्ये काही येत नसलं तरी काही ना काही मुद्द्यानुसार, प्रश्नानुसार, स्वतःच्या विचारानुसार तरी लिहिण्याचा प्रयत्न करा, तुमचे मार्क जाणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा, मुद्देसहित जेवढे विचारले तेवढंच लिहा, अति लिहिण्याची गरज नाही. बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो काय होतं माहितीये का, जनरली 2 मार्काचा प्रश्न असतो आणि आपण त्याला काय करतो, 1.5 पान 2 पान लिहित बसतो. 1.5 आणि 2 पान तुम्ही जास्त लिहिलं म्हणजे जास्त मार्क पडणार आहे, असा काही भाग आहे का? नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर हे मुद्देसूद लिहायचे, व्यवस्थित लिहायचे, पॉइंट टू पॉइंट. जसं विचारलं ना नेमकं त्यांना काय अपेक्षित आहे बस त्यानुसारच पॉइंट टू पॉइंट लिहिलं ना तर तुमचा मार्क जाणार नाही. पण उगाच भापट पसारा लिहित तुमचा वेळ पण जाणार, तुमचे प्रश्न पण कव्हर होणार नाही, आणि तुमचं जे स्वप्न आहे ना मला पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे तसं तर बिलकुल होऊ शकत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट, पेपर लिहिताना मुद्देसूद लिहा. मुद्देसूद तुम्ही पेपर लिहिला तर त्याचा फायदा असा होतो विद्यार्थी मित्रांनो, पेपर तपासणारा जो असतो ना त्यावरती त्याचा एक चांगला इफेक्ट पडतो, आणि बघितल्याबरोबर त्याला कुठेतरी असं वाटतं अरे चांगला हुशार विद्यार्थ्याचा पेपर आहे, हुशार विद्यार्थिनीचा पेपर आहे, आणि व्यवस्थित मुद्देसूद लिहिलेला आहे. बघा, जागा व्यवस्थित तुम्ही सुटसुटीत लिहा, आणि हे समजा 2 मार्काचा प्रश्न आहे ना, 2 मार्कासाठी 4 मुद्दे लिहा, 1 2 3 4 असे 4 ओळी करून 4 ओळी लिहा. मस्त जे महत्वाचे शब्द आहे त्याला त्या ठिकाणी अंडरलाईन करा, बेस्ट वाटतंय ते. असे प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही व्यवस्थित सोडवले ना आणि सगळ्याच प्रश्नाला जर अशा पद्धतीने जर सोडवलं ना, मला तरी वाटतं पैकीचे पैकी मार्क घेण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आपण असं म्हणेन की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तुमचा पेपर बघितल्याबरोबर त्या ठिकाणी तपासणाऱ्याला असं वाटलं पाहिजे, हिंट झालं पाहिजे, अरे मी आता जो पेपर हातात घेतलेला ना तो हुशार विद्यार्थ्याचा. त्याच्या डोक्यामध्ये परिणामच होतो. कधी कधी त्याच्या डोक्यामध्ये तुमच्या पेपर बद्दल निगेटिव्हनेस जर तयार झाला, जिथं त्या ठिकाणी त्याला तुम्हाला 5 पैकी 3 मार्क द्यायचे तो 2.5 किंवा 2च देतो, परंतु त्याच्या डोक्यामध्ये चांगला पॉझिटिव्ह परिणाम झाला, जिथं 5 पैकी 4 द्यायचे ना तिथं तो 4.5 पण देतो, आणि नंतर 4.5चं कन्व्हर्जेशन 5 मध्ये पण होतं. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही पेपर लिहिताना व्यवस्थित मुद्देसहित व्यवस्थित मांडणी करून लिहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला 100% फायदा होणार. हे झालं तुम्हाला 80 पैकी 80 मार्क मिळवण्यासाठीचं नियोजन. नेमकं काय करावं एवढंच म्हणजे माहिती समजून घेऊन होणार नाही, तर तुम्हाला मी आता पेपर पॅटर्न समजून सांगतो. पेपर पॅटर्न सुद्धा समजून घ्या, आणि नंतर तुम्हाला संभावित प्रश्न कुठले विचारले जाऊ शकतात, त्यात कशाचा संदर्भ असू शकतो आणि कुठल्या संदर्भात विचारला जाऊ शकतो तो आता आपल्याला बघायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पेपर पॅटर्न बघूया. पेपर पॅटर्न या संदर्भात आपलं तसं तर तुम्ही जर म्हणजे माझे लेक्चर या अगोदरचे अटेंड केले असेल तर मी प्रत्येक घटकावरती डिटेल स्वरूपात मी पेपर पॅटर्न वरती, पूर्ण पेपर पॅटर्न वरती लेक्चर घेतलेला आहे. तुम्ही पाठीमागचे माझे प्रिव्हियस व्हिडिओ सुद्धा बघू शकता. त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. प्रत्येक प्रश्न कसा सोडवायचा ते पण होईल. परंतु आता या ठिकाणी आपण ओव्हरलुक म्हणून पेपर पॅटर्न सध्या आपण बघूया, नेमकं कुठला प्रश्न आहे आणि त्यात काय विचारलं जातं. ठीक आहे. पहिला प्रश्न तुम्हाला असेल लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी तुम्हाला त्यामध्ये क्वेश्चन 1A अँड बी असं 10 मार्कासाठी तुम्हाला प्रश्न असेल. त्याच्यामध्ये पहिला
8 मार्कासाठी तुम्हाला लँग्वेज स्टडीचे जे पहिले 6 प्रश्न असेल 6 पैकी कुठलेही 4 प्रश्न सोडवायचे असतील, मग त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट द मिसिंग लेटर वर्ड शब्द असेल ज्याच्यात अक्षर मिस असेल ते टाकायचे असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये रिलेटेड वर्ड सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स नुसार अल्फाबेट नुसार क्रमनुसार ते शब्द विचारले जाऊ शकतात. तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढे काही भाषिक कौशल्य आहे त्या भाषिक कौशल्याशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला लँग्वेज स्टडी मध्ये विचारला जाऊ शकतात. एकूण 10 मार्कासाठी लँग्वेज स्टडी तुम्हाला आहे. आता लँग्वेज स्टडी नेमकं कशातून विचारलं नेमकं त्यातले प्रश्न कुठून तयार होणार या संदर्भात आपण पेपर पॅटर्न बघितल्यानंतर सगळ्याच घटकावरती मी तुम्हाला माहिती देणार आहे. नेमका हा प्रश्न कुठून तयार होणार किंवा कुठून तो प्रश्न विचारला जाऊ शकतो याचं अॅक्युरेट त्या ठिकाणी तुम्हाला अॅक्युरेसी मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज क्वेश्चन नंबर 2 ए अँड बी म्हणजे त्या ठिकाणी 2 पॅसेज तुम्हाला विचारला जाणार आहे. हे पहिला पॅसेज तुम्हाला 10 मार्काला आणि दुसरा पॅसेज तुम्हाला 10 मार्काला. विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्च्युअल पॅसेज सोडवत असताना तुम्हाला तुमचे जे काही पॅसेज आहे म्हणजे तुमचे जे काही चॅप्टर आहे त्या चॅप्टरचीच मदत होणार आहे. त्याच्या बाहेर थोडी दुसरा कोणता पॅसेज येणार आहे, त्यातलाच येणार आहे. बरोबर. मग त्यातले त्यात आहे ना, त्यात तुम्हाला तुमचे प्रश्न उत्तराचा सराव झालेलाच असतो. त्यातल्यात काही प्रश्न असे असतात, जो एक प्रश्न असतो पर्सनल रिस्पॉन्सचा जो शेवटी असतो पहा, की त्या विशिष्ट म्हणजे चॅप्टरशी रिलेटेड तुम्हाला तुमचं मत मांडायचं असतं, तुमचं स्वतःचं मत मांडायचं असतं. ते मत मांडल्यानंतर त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही मत मांडून त्या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या मनाने लिहू शकता. ते तुम्हाला 2 मार्काचे पडतात. म्हणजे टेक्स्च्युअल पॅसेज दोन्ही टेक्स्च्युअल पॅसेज 2 आणि अनटेक्स्च्युअल पॅसेजचा 2 म्हणजे 6 मार्क हे 6 मार्क हे तुम्हाला त्या ठिकाणी पर्सनल रिस्पॉन्सेस आहे ज्याचं उत्तर तुम्ही तुमच्या मनाने व्यवस्थित लिहू शकता. त्याचा मार्क तुम्ही लिहिलेलं उत्तर हे कोणी त्या ठिकाणी डिनाय करू शकत नाही, त्याला तुम्हाला मार्क मिळून जातील. बरोबर. मग टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार, तुम्हाला वन वर्डचे क्वेश्चन विचारू शकतात. राईट इन 1 सेंटेन्स 1 वर्ड असंही उत्तर विचारलं जाऊ शकतं. कधी कधी फिल इन द ब्लँक्स मध्ये सुद्धा विचारलं जातात. कधी कधी तुम्हाला त्या टेक्स्च्युअल पॅसेज मध्ये ग्रामर मध्ये सुद्धा काही प्रश्न टाकू शकतात. लँग्वेज स्टडी मध्ये सुद्धा ग्रामर मध्ये काही प्रश्न टाकू शकतात. लक्षात राहू द्या तुम्हाला. ठीक आहे. मग असं तुम्हाला टेक्स्च्युअल पॅसेजचे तुम्हाला प्रश्न सोडवायचे आणि टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला 2 विचारला जाणार आहे. एक पॅसेज तुम्हाला 10 मार्काला आणि दुसरा पॅसेज 10 मार्काला आणि दोन्ही पॅसेज तुमच्या पुस्तकातीलच असणार. बरं. त्यानंतर पुढचा टेक्स्च्युअल पोएम क्वेश्चन नंबर 3A. टेक्स्च्युअल पोएम पाठातीलच कविता असेल आणि त्या कवितेवरती रिलेटेड तुम्हाला प्रश्न तयार केले जाणार आहे. कविता तुम्हाला त्या कवितेचं कडवं तुम्हाला ऑलरेडी त्या ठिकाणी प्रिंट असेल आणि प्रिंट कडवं असल्यानंतर त्या ठिकाणी बघून तुम्हाला फक्त बरोबर प्रश्नाचं उत्तर सोडवायचंय. पॅसेज मध्ये पण सेम तीच कंडिशन असेल. पॅसेजचे प्रश्न उत्तर सोडत असताना सुद्धा तुम्हाला आता पॅसेज समोर असणारच आहे, त्यातूनच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर लिहायचं. म्हणजे एकदम सोपं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळेच म्हणतो मी की इंग्रजी विषयाचा पेपर हा इतर विषयाच्या तुलनेत अजून सोपा आहे, कारण सगळं काही जिथल्या तिथं आहे आणि तिथूनच आपल्याला फक्त कव्हर करायचंय. ठीक आहे. तर असा तुम्हाला टेक्स्च्युअल पोएम तुम्हाला 5 मार्कासाठी विचारला जाणार आहे. पोएम मध्ये विचारल्या काय काय जातं विद्यार्थी मित्रांनो. पोएम मध्ये फिल इन द ब्लँक्स विचारल्या जाऊ शकतात. पोएम मध्ये अँटोनिम सिनोनिम विचारल्या जातात. पोएम मध्ये रायमिंग वर्ड विचारल्या जातात. हे कंपल्सरी लक्षात ठेवा. याच्या बाहेर जास्त करून प्रश्न पोएम मध्ये दुसरे काही नसतात, हेच प्रश्न असतात आणि तुम्हाला त्यावरती तुम्हाला उत्तर लिहायचे असतात. 5 मार्कासाठी टेक्स्च्युअल पोएम तुम्हाला विचारला जाणार. बरोबर. बरं. त्यानंतर पुढचं आहे ऍप्रिशिएशन ऑफ टेक्स्च्युअल पोएम क्वेश्चन नंबर 3B. पोएमचाच एक भाग कवितेचं रसग्रहण. तुम्हाला मी सांगितलेलं आहे बघा की हा प्रश्न तर आपला कोणाचाही जाता कामा नाही. हातचा आपण ज्याला म्हणतो, हातचे मार्क आपण ज्याला म्हणतो, हा प्रश्न बिलकुल जाता कामा नाही. त्यात विचारला तरी काय जाणार हो तुम्हाला, टायटल, पोएट नेम, राईम स्कीम, थीम सेंट्रल आयडिया आणि मला असं वाटतं एक फिगर ऑफ स्पीच, असे तुम्हाला 5 विचारले जातात आणि ते तुम्हाला समजतं. ते राईम स्कीम कशी राईम स्कीम कशी ओळखायची हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. जे कोणी नवीन असेल त्यांनी माझे प्रिव्हियस लेक्चर बघा. सगळे जास्त नाही, एक 20-30 मिनिटाचे आतमध्ये व्हिडिओ आहे. बाकी सगळे तुम्ही एक 7-8 व्हिडिओ माझे जर तुम्ही जुने बघितले तुम्हाला ते सगळं डिटेल तुम्हाला कळेल, कुठला प्रश्न कसा सोडवायचा आणि कशा पद्धतीने उत्तर लिहायचं म्हणून. ठीक आहे. तर असे तुम्हाला मी तर म्हणतो राईम स्कीमचे तुम्ही त्या ठिकाणी ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम हा जो प्रश्न आहे, या ऍप्रिशिएशन ऑफ द पोएमचे सर्व जेवढ्या काही कविता आहे ना तुमच्या तेवढ्या सगळ्याचे ऍप्रिशिएशन ऑफ द पोएम नजरे खालूनच घाला आणि प्रश्न विचारला की लगेच पट उत्तर लिहायला लागा. ठीक आहे. बर. त्यानंतर तुम्हाला पुढे नॉन टेक्स्च्युअल पॅसेज
अँड समरी रायटिंग. आता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तो तुम्हाला 10 मार्कासाठी आणि समरी रायटिंग 5 मार्कासाठी. जसा तुमचा टेक्स्च्युअल पॅसेज आहे ना त्याच टाईपचं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे, काहीच बदल नाही. फक्त टेक्स्च्युअल पॅसेज तुम्हाला सोपा कसा असतो कारण तो तुमच्या ओळखीचा आहे, तुमच्या पुस्तकातील असतो. परंतु नॉन टेक्स्च्युअल पॅसेज थोडासा डिफिकल्ट वाटतो. पण विद्यार्थी मित्रांनो काहीच टेन्शन घेऊ नका, मी सांगतो त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा. तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज सुद्धा एकदम सोपा जाणार, सोपाच पॅसेज असणार. फक्त आणि फक्त व्यवस्थित अर्थ समजून घ्या, बाकी प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित येणार म्हणजे येणार, तुम्ही बरोबर त्या ठिकाणी लिहिणार. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमचा पेपर इंग्रजी विषयाचा जो होणारा पेपर आहे तो एकदम सोप्या लेवलचा काढलेला असणार आहे, अवघड पेपर राहणार नाही. काळजी घेण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. फक्त पेपर एकदम सोपा असणार आहे. माझा गेस बघा तुम्ही, नंतर मला तुम्ही कमेंट पण करता सर तुम्ही सांगितलेली एक गोष्ट खरी ठरली म्हणून. बर ठीक आहे. मग नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 10 मार्काला, समरी रायटिंग 5 मार्काला, म्हणजे दोन्ही मिळून ते 15 मार्क. बर समरी रायटिंग मध्ये नेमकं समरी रायटिंगचा प्रश्न कसा सोडवायचा आहे? सोपं आहे. सारांश लेखन आहे. जो काही पॅराग्राफ दिलेला असतो ना त्याला शॉर्टकट मध्ये लिहायचं असतं, शॉर्टकट आपल्या भाषेमध्ये. बरोबर, जसं की जनरली एखाद्या गोष्टीची माहिती आपण सांगत असतो, मग ती सांगत असताना शॉर्टकट मध्ये सांगतो आपण, आणि नंतर त्यालाच आपण लॉंग कट मध्ये आपण ज्याला म्हणतो लॉंग कटचं शॉर्टकट करणे याला समरी रायटिंग म्हणतात. बस सारांश लेखन. सारांश मध्ये थोडक्यात तुम्हाला काय करायचंय ते माहिती लिहायची आहे, जो काही माहिती तुम्हाला दिलेली असणार. 5 मार्कासाठी ते असतात आणि 10 मार्कासाठी नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. म्हणजे लँग्वेज स्टडी 10 मार्क, त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज एक पॅसेज 10, दुसरा पॅसेज 10, म्हणजे 20, 10 आणि 20 30 मार्क. टेक्स्च्युअल पोएम 5 मार्काला म्हणजे 35 मार्क. त्याच्यानंतर अप्रिशिएशन ऑफ द पोएम 5 मार्काला म्हणजे 40 मार्क. आणि नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 10 मार्काला 50 आणि समरी रायटिंग 5 मार्काला म्हणजे 55 मार्काचा तुम्हाला अशा पद्धतीने वरचा पॅटर्न आहे. बरं, पुढचा प्रश्न आपण बघूया, तो म्हणजे लेटर रायटिंग. आता लेटर रायटिंग मुळात सगळ्यात सोपा प्रश्न आहे. लेटर रायटिंग एवढं काही अवघड नाही, कारण तिथंच तुम्हाला प्रश्न दिलेला असतो, तिथं तुम्हाला सगळे मुद्दे पण दिलेले असतात. आणि विशेष म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक प्रश्नाला जवळपास तुम्हाला आर असतो. मग आता आर असतो म्हटल्यावर म्हणजे काय, एकतर हे सोडवा किंवा एकतर ते सोडवा. बरोबर. मग आता अशा लेटर रायटिंग मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे लेटर आहे, एक इन्फॉर्मल लेटर आणि दुसरं फॉर्मल लेटर. फॉर्मल लेटर म्हणजे जनरल आपण जे व्यावहारिक म्हणतो, व्यावसायिक पत्र म्हणतो आपण त्याला कार्यालयीन पत्र पण म्हणतो आपण, ऑफिशियल लेटर असंही पण म्हणू शकतो. इनफॉर्मल लेटर म्हणजे काय, अनौपचारिक पत्र, त्याला आपण घरगुती पत्र, कौटुंबिक पत्र असंही म्हणू शकतो. आणि हे सर्व पत्राचे सर्व पत्रलेखन कसं करायचं या संदर्भात मी डिटेल मार्गदर्शन माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल, नक्कीच बघा तुम्ही. फक्त पत्रलेखन करत असताना काय काय काळजी घ्यायची आहे सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच बाजूला, तुम्हाला इकडच्या साईडनंच तुम्हाला काय करायचं लिहायला सुरुवात करायची, डाव्या बाजूनच तुमच्या काय लिहायला सुरुवात करायची आहे. एवढी गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात ठेवायची. बाकी कुठं स्पेस द्यायचा, कुठं कॉमा द्यायचा, कुठं ओळ लिहायची, कुठं डिअर लिहायचं, कुठं रिस्पेक्ट लिहायचं, तुम्ही माझ्या जुने व्हिडिओ बघा, 100% तुम्हाला त्यावरती सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, किंबहुना तुम्ही काही जणांनी बघितले पण असेल. बरोबर. मग लेटर रायटिंग मध्ये पहा, तुम्हाला क्वेश्चन नंबर 5A A1 5 मार्कासाठी असतो आणि A2 पण 5, पण दोघं एकमेकाला आर असल्यामुळे दोन्हीपैकी एक 5 मार्काला. एक तर तुम्हाला इन्फॉर्मल लेटर सोपं वाटलं, इन्फॉर्मल लेटर लिहा, आणि तुम्हाला जर फॉर्मल लेटर जर सोपं वाटलं तर फॉर्मल लेटर लिहा. दोन्हीपैकी एक लेटर लिहा. दुसरं लेटर म्हणजे लिहिण्याच्या भानगडीत पडूच नका. तुम्हाला सांगितलं आरच्या प्रश्नाला वेळ घालायचा नाही. ठीक आहे. असा तुम्हाला ते 55 आणि 5 किती झाले 60 मार्क. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तुम्हाला डायलॉग रायटिंग, संवाद लेखन. सांगितलं होतं तुम्हाला संवाद लेखन खूप गरजेचं आहे, आणि संवाद लेखनावरती सुद्धा मी स्पेशल व्यवस्थित कसा प्रश्न सोडवायचा, कसे प्रश्न येऊ शकतात आणि नेमकं प्रश्न सोडत असताना नेमकं काय करायचे सगळं दिलेलं आहे. पहा डायलॉग रायटिंग मध्ये पहा, एक त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न तयार केले असतात, एक चार ओळी दिलेल्या असतात अगोदर, 4 ओळीला फक्त सिक्वेन्स नुसार तुम्हाला लावायचं असतात. डायलॉग रायटिंगचा प्रश्न सोडत असताना त्यात पहिला प्रश्न सोडत असताना त्यातला तुम्हाला त्या 4 ओळीचा अर्थ तुम्हाला माहित असला पाहिजे, कुठं त्याचा क्रम व्यवस्थित लागतो ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा त्याच्यात उपप्रश्न काय विचारला जातो, 4 शब्द दिले, 4 पात्र दिलेले असतात, 2 पात्राचे त्या ठिकाणी वाक्य भरलेले असतात आणि राहिलेले 2 तुम्हाला स्वतः फिल करायचे असतात. पहिल्या सुटच्या याचं उत्तर तुम्हाला एकदम शॉर्ट मध्ये यस किंवा नो किंवा एकदम शॉर्ट मध्ये लिहायचं असतं, आणि त्याच्यामध्ये जो शेवटचा जो 4थी ओळ असते ना, तर त्या ओळीसाठी मात्र तुम्हाला 2 ओळीत तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. आणि त्याच्यातच तुम्हाला शेवटचा म्हणजे काय आहे, एक काय म्हणते, एक 3 आणि 3 6 म्हणजे 3
दोन पात्र, प्रत्येक पात्राची एक एक लाईन म्हणजे 2 गुणिले 3 म्हणजे 6 ते 7 ओळीचा त्या ठिकाणी तुम्हाला एका विशिष्ट पॉइंट्स दिलेले असणार, विशिष्ट प्रश्न दिलेला असणार, त्यावरती तुम्हाला डायलॉग रायटिंग तुम्हाला पूर्ण डिटेल तयार करावी लागत असते. आणि हा प्रश्न सुद्धा तुम्हाला किती मार्काला असतो? 5 मार्काला. क्वेश्चन नंबर 5B B1 मध्ये 5 मार्काला असतो. आता तुम्हाला जर याची अडचण आली, हा डायलॉग रायटिंग मध्ये प्रश्न सोडवताना जमलं नाही, मी तर म्हणतो एकदम सोपा आहे, सगळ्यात सोपा प्रश्न आहे, एवढं काही अवघड नाही, ठीक आहे. पण जर जमला नाही तर याला सुद्धा R आहे पहा, ड्राफ्टिंग अ स्पीच. तुम्ही काय करू शकता? स्पीच लिहू शकता. मग स्पीच लिहिण्यासाठी तुम्हाला एक हे दिलं जाईल, काय म्हणतो आपण त्याला, सब्जेक्ट दिला जाईल आणि त्या सब्जेक्टवरती स्पीच लिखाण करायचे. तो पण प्रश्न एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. ते करत असताना तुम्हाला वाक्यरचना जमणं गरजेचं आहे. वाक्यरचना स्वतःच्या मनाची तुम्हाला करायची. प्रॉपर ग्रामॅटिकली लँग्वेजचा वापर करता आला पाहिजे असं नाही म्हणलो मी, पण आला पाहिजे, कारण त्यातून तुम्हाला व्यवस्थित मार्क असतात. आला जरी नाही तर एखादा मार्क प्लस मायनस होईल, पण 4 मार्क तुम्हाला पडू शकतात. त्या ठिकाणी तुमचं आपण हा प्रश्न सोडत असताना, स्पीचचा प्रश्न सोडत असताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सुरुवातीला तुम्हाला समोरच्या व्यक्तींना ऍड्रेस करणं विसरायचं नाही, डेट विसरायची नाही, आणि ज्या टॉपिक वरती तुम्ही बोलताय तो टॉपिक विसरायचा नाही, त्याला इंट्रोड्यूस करायचं आणि सगळ्यांना रिस्पेक्टेड जे काय असेल सर, मॅडम, प्रिन्सिपल आणि डिअर फ्रेंड हे सगळा ओळीचा उल्लेख करायचा. आणि तिथून पुढे तुम्हाला त्या दिलेल्या टॉपिक वरती बस तुम्हाला जे त्या मुद्द्यावरती लिहा वाटलं ते लिहा, मार्क तुमचे कुठेही जाणार नाही. तो प्रश्न सोडवा, नाहीतर डायलॉग रायटिंग सोडवा, दोन्हीपैकी एक सोडवा. सोपेच प्रश्न आहे, एवढं काही अवघड नाही, ठीक आहे. दोन्हीपैकी एक सोडला म्हणजे 55 आणि 5 किती झाले? या ठिकाणी 60 मार्क आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. सॉरी 55 ते झाले 5, लेटर रायटिंगचे 60 आणि याचं 5 म्हणजे काय झालं? 65 मार्काचं तुमची तयारी झाली. बर, आता तुमचा पुढचा प्रश्न आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर यालाच आपण नॉन व्हर्बल टू व्हर्बल म्हणा किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणा किंवा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असंही म्हणा. आता याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, परंतु तरी पण माहिती सांगतो मी तुम्हाला. विशिष्ट मुद्दे असतात, त्या मुद्द्यावरून पॅराग्राफ स्वरूपात माहिती लिहिणे, त्याच पॅराग्राफवरून म्हणजे काय आहे, मुद्द्याच्या स्वरूपात माहिती लिहिणे, यालाच म्हणतात व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आणि दोन्ही पण एकमेकाला ऑर असतात, म्हणजे एकतर तुम्ही हा प्रश्न सोडवा किंवा दुसरा प्रश्न सोडवा. म्हणजे अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवला 100% तुमचा 5 पैकी 5 मार्क मिळेल. नेमकं व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न कसं सोडवायचा डिटेलमध्ये मार्गदर्शनासाठी माझा खरंच जुना जो पाठीमागचा व्हिडिओ असेल 100% बघा. आणि तो व्हिडिओ बघण्यासाठी दुसरं काही गरज नाही, तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं ना, तुम्हाला आपोआप ते सर्व काही सिरियल दिसून येईल, ठीक आहे. वाटलं तर मी त्या स्पेशल 10वीचे जे काही व्हिडिओ केलेले, मी जेमतेम 7-8 व्हिडिओ केलेले, तर त्याची प्लेलिस्ट पण बनवतो, ठीक आहे. बघा तुम्ही माझ्या चॅनलवरती, खरंच फायद्याच्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत. त्यानंतर पुढचं आहे तुम्हाला, आता हेच एकमेकाला काय आर असणार आहे, मग नॉन व्हर्बल टू व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, बरोबर. आणि 5-5 मार्काला प्रत्येकी आहे, ठीक आहे. मग असे झाले आपले 70 मार्क, बरोबर. मग आता 70 मार्क झाले, त्याच्यानंतर एक्सपांड द थीम हा प्रश्न आहे पुढचा. एक्सपांड द थीम मध्ये पहा क्वेश्चन नंबर 6B B1 आणि त्यालाच B2 पण आहे. एक्सपांड द थीम 5 मार्कासाठी असतो तुम्हाला. नेमकं काय एक्सपांड द थीम म्हणजे? एक्सपांड द थीम म्हणजे कधी कधी तुम्हाला एखादा सरळ हेडलाईन दिले असतात आणि त्यावरती तुम्हाला माहिती लिहायची असतात. सपोज एखादा फेस्टिवल शाळेमध्ये फंक्शन झाले असेल त्याची माहिती लिहायची असेल, टीचर डे सेलिब्रेशन असेल त्याची माहिती लिहिली असेल, तुमचं शाळेमध्ये 1 मेचं महाराष्ट्र डे सेलिब्रेशन झाला असेल त्याची माहिती लिहायची असेल, रिपब्लिक डे असेल त्याची माहिती असेल, तर ते सुद्धा तुम्हाला, किंवा आपण त्याला न्यूज रायटिंग मध्ये सुद्धा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतो. तुम्हाला तसंही सुद्धा तुम्ही असू शकतात. किंवा तुम्हाला दुसरा प्रश्न डेव्हलप अ स्टोरी असाही सुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऑर मध्ये प्रश्न असू शकतो. दोन्हीपैकी एक प्रश्न सोडवा, 5 मार्क तुम्हाला इझिली पडतील, ठीक आहे. तर असं 70 आणि 5 75 मार्काचा झालं. आता शेवटचा 5 मार्कासाठी तुम्हाला काय विचारलं जाणार? शेवटचा 5 मार्कासाठी तुम्हाला विचारलं जाणार ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय? तर तुम्हाला सरळ माहिती तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये तुम्हाला लिहायचंय. तुमच्या मातृभाषेमध्ये त्या ठिकाणी विचारलेला पहिले जे 4 वाक्य असेल त्या वाक्याचं मराठीतून तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर तुम्हाला 2 वाक्य असतात, म्हणजे ते वाक्य थोडेसे किचकट असतात, त्याचं मराठीतून लिहायचंय. आणि काही शब्द पण असतात, ते शब्दाचा पण अर्थ तुम्हाला मराठीतून लिहायचंय. एकदम सोप्या पद्धतीचे त्या ठिकाणी ट्रान्सलेशन 5 मार्कासाठी विचारल्या जातं. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघायचंय की नेमकं
हे जे सगळे जे काही कंटेंट आहे 12 हे नेमकं प्रत्येक कंटेंट नेमकं कुठून विचारले जातील, म्हणजे पुस्तकातून विचारले जाणार आहे का, गाईड मधून विचारले जाणार आहे का, अपेक्षित मधून विचारले जाणार आहे का, नेमकं कुठून प्रश्न विचारले जाण्याची जास्त दाट शक्यता असते, याच्या संदर्भात आता आपण काय करूया, डिटेल माहिती बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर संभावित पेपर पॅटर्न आणि पेपर पॅटर्नच्या अगोदर नेमकं 80 पैकी 80 मार्क कसे मिळवायचे, त्यासाठी काय करायचं या संदर्भात डिटेल चर्चा केलेली आहे. आणि शेवटचा टप्पा आता तुमच्या समोर आहे, जो की खूप महत्वाचा आहे आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला तयारी करण्यासाठी पुरेपूर फायदा देणार आहे आणि 2 दिवसामध्ये तुमचं सगळं तयारी करून घेण्यासारखा पण हा टॉपिक आहे. तो म्हणजे काय, तुमचा पेपर पॅटर्न तर माहिती झाला तुम्हाला, पण त्या तुमचे प्रत्येक प्रश्न उत्तराचा संदर्भ नेमकं कोणत्या याच्यातून कुठला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याची तयारी करण्यासाठी तुम्हाला हा जो टप्पा आहे, हा जो घटक आहे, तर तो खूप मदतशीर ठरू शकतो. बघूया आपण आणि डिटेल चर्चा करूया यावरती. लँग्वेज स्टडी मध्ये तुम्हाला जेवढे काही प्रश्न, जेवढे काही त्यामध्ये विचारले जाणारे शब्द असो, वाक्य असो, हे सगळे तुम्हाला टोटल पुस्तकातीलच असणार. तुमच्या पुस्तकाचाच वापर त्या ठिकाणी होणार, तुमच्या पुस्तकातीलच शब्द, पुस्तकातीलच वाक्य असणार. म्हणजे पहा, लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचं बुक्स रेफर करावं लागेल. अशा पद्धतीचं म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी बुक तुम्हाला रेफर करावं लागेल. बर, त्यानंतर टेक्स्च्युअल पॅसेज कुठले विचारले जाणार, तर पॅसेज तुम्हाला द्वितीय सत्रामधले जे चॅप्टर आहे, तर ते चॅप्टर वरती तुम्हाला पॅसेज विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे. ठीक आहे. त्यानंतर मग त्यासाठी तुम्ही ऑल जे पॅसेज आहे तर ते करून ठेवा म्हणल्यापेक्षा एक नजर मारा ओव्हर. फक्त आता काय करा, नजर मारा, प्रश्नाचे उत्तर तर तुम्हाला येतातच, फक्त नेमकं कुठल्या पॅसेज मध्ये काय असे तर ते समजून घ्या, ओव्हरलुक नजर मारा. ठीक आहे. टेक्स्च्युअल पोएमचं पण बिलकुल सेम, द्वितीय सत्रातल्या जेवढे काही पोएम असेल तेवढ्या सगळ्या पोएम पूर्ण व्यवस्थित करून घ्या. त्यानंतर अप्रिशिएशन ऑफ टेक्स्च्युअल पोएम, हे सुद्धा तुम्हाला पुस्तकातीलच संदर्भाचा फायदा याला तुम्हाला होणार. बरोबर. मग पुस्तक याच्यासाठी तुम्ही पुस्तकातीलही करू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्हाला जे अपेक्षित आहे तर त्या अपेक्षितचा वापर करून अपेक्षित मध्ये सुद्धा शॉर्टकट मध्ये सगळ्याचे अप्रिशिएशन ऑफ द पोएम कवितेचे करून दिलेले पहा, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता, ते सुद्धा तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं. ठीक आहे. त्यानंतर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आणि समरी रायटिंग, नेमकं कशा तुम्ही म्हणता नॉन टेक्स्च्युअल पॅसेज कुठून तयार केलं जाणार विद्यार्थी मित्रांनो, तर नॉन टेक्स्च्युअल पॅसेज शक्यतो माझा एक गेस आहे, चालू घडामोडीवरती जो महत्वाचा टॉपिक असेल त्या टॉपिक वरती तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज तयार केला जाऊ शकतो आणि त्याच्याशीच रिलेटेड तुम्हाला समरी रायटिंग तुम्हाला असू शकतं. ठीक आहे. फक्त अशा प्रकारचा जो पॅसेज असेल तर आपल्याला अर्थ समजणं गरजेचं आहे. अर्थासाठी जास्तीत जास्त शब्दाचे अर्थ माहिती असणं गरजेचं आहे, त्यावेळेस तुम्हाला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज समजू शकतो. आणि समरी रायटिंग तर सोपंच आहे, फक्त त्याला सारांश लेखन तुम्हाला व्यवस्थित शॉर्टकटमध्ये व्यवस्थित आपल्या भाषेत लिहायचं असतं. ठीक आहे. याच्यासाठी मात्र तुम्हाला तो टॉपिक तुम्हाला ना पुस्तकात मिळणार ना गाईडमध्ये मिळणार, अपेक्षित मध्ये पण मिळण्याचे चान्सेस कमी आहे. ठीक आहे. प्रयत्न करा, सगळं तुम्ही ओव्हरलुक मात्र नजर मारून ठेवा. त्यानंतर लेटर रायटिंग तुम्हाला चालू घडामोडीवरतीच तुम्हाला लेटर रायटिंग टाकलं जाऊ शकतं आणि विशेषतः कुटुंबात जे काही इन्फॉर्मल लेटर आहे याच्याशी तुमच्या मित्राला, मैत्रिणीला आहे की नाही, जे काही रिलेटिव्ह आहे त्याच्याशी रिलेटेड एखादं तरी पत्र त्या ठिकाणी तुम्हाला असणारच आहे. आणि अशा पद्धतीचा प्रश्नाचा जो अभ्यास करत असताना मला तरी वाटतं तुम्हाला अपेक्षितचा फायदा होऊ शकतो. अपेक्षित लेटर रायटिंगचे प्रश्न उत्तराचे सगळे अपेक्षित मधले जेवढे काही प्रश्न उत्तर आहे लेटर रायटिंगचे नजर मारून ठेवा, फायदा होऊ शकतो. त्यानंतर पुढचं आहे डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला माझा एक गेस आहे, माझा एक अंदाज असा आहे, तुम्हाला सगळे काही संवाद असेल ना तर ते एकदम सोपे असेल, सोपा संवाद असेल, सोपे वाक्य असेल आणि जनरल जे डेली आपण जे व्यवहारात ज्या पद्धतीने बोलतो ना बिलकुल त्या टाईपचे वाक्य असेल आणि त्या टाईपचाच एखादा टॉपिक असेल, त्या टॉपिक वरती तुम्हाला डायलॉग रायटिंग तयार करा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा आहे ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे भाषणामध्ये तुम्हाला नेमकं कुठला मुद्दा येऊ शकतो, तर भाषणामध्ये तुम्हाला चालू घडामोडीवरती एखादा टॉपिक दिला जाऊ शकतो, सांगता येत नाही, दिला जाऊ शकतो. आणि त्यानंतर शाळेत साजरे होणारे तुमचे सण उत्सव
शाळेत साजरे होणारे मग ते तुमचा टीचर डे असो, इंडिपेंडन्स डे असो, रिपब्लिक डे असेल, मराठवाडा मुक्ती संग्राम डे असो, 1 मे असो, बरोबर. तर शाळेमध्ये जेवढे काही डे साजरे म्हणजे हे केला जातो, परत तुमचा फेअरवेल असो, 10वी निरोप समारंभ असो, सांगता येत नाही, टाकू पण शकतात टॉपिक. म्हणजे शाळेमध्ये साजरे होणारे समारंभ किंवा चालू घडामोडी यावरती मात्र तुम्हाला ड्राफ्टिंग स्पीच हा मुद्दा तुम्हाला असणार आहे. आणि अशा पद्धतीचे प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी किंवा अशा पद्धतीच्या प्रश्नाचा अभ्यास करण्यासाठी माझा अंदाज असा आहे की अपेक्षेचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि तेच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर व्हर्बल टू नॉन व्हर्बल. इथं तुम्हाला जनरल टॉपिक दिलं जाईल. ते टॉपिक तुम्हाला समजेल अशा भाषेतच दिलं जाईल आणि तुम्हाला फक्त ते पॉइंट्स काढून एकतर माहिती दिलेली असेल तर काय करायचं माहितीये का, प्रत्येक माहिती एकदा शोधायची. त्या माहितीमध्ये महत्वाचे घटक असेल, कदाचित काही गोष्टीचे टाईप असतात, प्रकार असतात, बस त्याचे शब्द शॉर्ट करून घ्यायचे, चार्ट तयार करायचा, बरोबर. आणि त्याचाच आर प्रश्न दुसरा असतो, स्पेशल चार्ट दिलेलाच असतो, बस माहितीच्या स्वरूपात तुम्हाला लिहायचं असतं. अशा पद्धतीचे प्रश्न उत्तर लिहित असताना कधी कधी तुम्हाला पॅराग्राफ वरून चार्ट तयार करणं अवघड जातं, परंतु पॉइंट वरून तुम्हाला पॅराग्राफ तयार करणं सोपं जाऊ शकतं. म्हणून तुम्हाला दोन्हीपैकी जो सोपं वाटलं ते करा. शक्यतो जनरल टॉपिक वरती तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बल अशा पद्धतीचा प्रश्न दिला जाऊ शकतो, ज्यालाच आपण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर असं म्हणतो आपण. ठीक आहे. त्यानंतर एक्सपांड द थीम. एक्सपांड द थीम मध्ये सोपा घटक तयार केला जाईल. एवढं काही अवघड राहणार नाही, सोपाच घटक असेल एक्सपांड द थीम मध्ये. जनरल तुम्हाला एक हेडलाईन दिलेली असणार, रिपोर्ट रायटिंग तुम्हाला रिपोर्ट रायटिंग आणि डेव्हलप अ स्टोरी दोन्ही पण तुम्हाला त्या ठिकाणी असणार. आर मध्ये असणार तो प्रश्न आणि सोपा घटक असणार आहे. अशा पद्धतीचा प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना तुम्हाला अपेक्षितचा फायदा होऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणता सर तुम्ही अपेक्षितचा फायदा म्हणता किंवा हा प्रश्न इथे असू शकतो किंवा याच्यातून विचारला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही म्हणता सर आम्हाला तुम्ही काय कॉपी करण्यास प्रवृत्त करू राहिले का, किंवा शॉर्टकट मध्ये कॉपी त्या प्रश्नाची त्या याच्यातून काढून ठेवण्यास प्रवृत्त करू राहिले का. नाही विद्यार्थी मित्रांनो, मी फक्त तुम्हाला 2 दिवस तुमच्या हातात आहे, बस शॉर्टकट कमी वेळात तुम्हाला अभ्यास तुमचा व्हावा म्हणून तुम्हाला त्या याच्यातून तुम्ही नजर मारून ठेवता, यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ही माहिती सांगत आहे. त्यानंतर तुमचा शेवटचा जो प्रश्न आहे ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन मध्ये तुम्हाला सर्व शब्द सर्व वाक्य हे तुमच्या पुस्तकातीलच असणार. जनरल दैनंदिन शब्द दैनंदिन वाक्य याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये असू शकतो. अशा पद्धतीने टोटल पेपर मध्ये कुठला प्रश्न कशातून विचारला जाण्याची शक्यता आहे. आता मी फक्त एक माझा जेवढा अनुभव आहे तेवढ्या अनुभवाच्या विश्वावरती अनुभव बळावरती तुम्हाला माहिती सांगतोय, नाहीतर मी काय देऊ नये. नाहीतर मग सगळेच माझ्याकडे आले असते आणि सर उद्याची प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्न येणार आम्हाला नोट करून द्या, तेच प्रश्नपत्रिका त्याचाच अभ्यास करीत बसले असते. फक्त सांगण्याचा उद्देश काय, माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या बळावरती मी तुम्हाला जेवढी काही माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवढी केलेली आहे. त्यातली 100% त्या ठिकाणी मी म्हणत नाही की पैकीच्या पैकी म्हणजे पूर्ण 100% खरी जशाच तशी येईल असं नाही, परंतु बऱ्यापैकी तुम्हाला माझ्या या व्हिडिओ लेक्चरचा 100% फायदा होईल. नक्कीच तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. जेव्हा तुमचा पेपर कम्प्लीट होईल ना आणि पेपर कम्प्लीट झाल्यानंतर आणि पेपर झाल्यानंतर मात्र माझा जो स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावरती 100% व्हॉट्सअपवरती मला SMS टाका. पेपर तुमचा कसा गेला ते 100% टाका आणि माझ्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला की नाही हे सुद्धा टाका. नक्कीच तुमचा स्क्रीनशॉट मी माझ्या स्टेटसवर ठेवून सगळ्यांना सांगेल 100% तुमचा पेपर कसा गेला म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. माझ्यासोबत तुम्ही जोडले गेले, मला त्याच्याबद्दल एक आनंदच आहे. इथून पुढे गणित आणि विज्ञानचं सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी लेक्चर तुम्हाला मिळेल. ते तुम्हाला त्याची अनाउन्समेंट माझ्या व्हॉट्सअपच्या मेसेजद्वारे तुम्हाला कळेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ उपलब्ध होईल. या सगळ्या घडामोडीसाठी माझ्यासोबत जोडण्यासाठी कनेक्ट राहण्यासाठी माझं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही सबस्क्राईब केलं, इतरांनाही माहिती पोहोच करण्यासाठी इतरांनाही लिंक शेअर करा आणि त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. धन्यवाद. तुम्हाला पेपरसाठी बेस्ट ऑफ लक.